पसंत आहे मुलगी, पसंत आहे मुलगी। तू असं का केलंस आई? मला असं वाटलं। अरे असं वाटलं म्हणजे काय? तिचं आयुष्य आहे, तिला ठरवू दे ना काहीतरी। मुळात तिला आलेलं तिचं पर्सनल पत्र तू उघडून वाचलंसच का? विद्या तू जरा शांत हो ना। शांतच आहे मी, माझा फक्त आवाज चढलाय। बाबा अरे प्लीज। अरे याला काय अर्थ आहे का? म्हणजे दोन माणसांनी एकमेकांशी कसं कम्युनिकेट करायचं हा त्यांचा प्रश्न आहे। त्यात कोणीतरी उगाच ढवळाढवळ करण्याचं कारणच काय आहे? अरे पण मला काळजी वाटली तिची विद्याधर। पण पत्र दडवून ठेवणं हा काही त्यावरचा उपाय नाहीये आई। अरे पण ते करते ना आता कबूल। मुळात माझा आक्षेप ते पत्र आल्याचं तुला न सांगण्याला आहे। अरे पण अरे काय झालं असतं जास्तीत जास्त? हा, उर्मिनं त्याच्याशी लग्न केलं असतं। पण ती सज्ञान आहे, साधक बाधक विचार करता येतो तिला। आपण समजावून सांगितलं असतं तिला, सगळ्या धोक्यांची जाणीव करून दिली असती। पण या उपरही ती त्याच्याशी लग्न करण्याच्या निर्णयावर ठाम राहिली असती तर तिच्या त्याही निर्णयाचं आपण स्वागत केलं असतं। अरे पण त्या घरात ती ऍडजस्ट होणार नाही आई। ते मलाही माहितीये, तिलाही माहितीये आणि त्या वासूलाही ते माहितीये। पण हे पत्र असं दडवून ठेवून तू नेमकं काय साध्य केलंस ग आई? अरे बाबा तू प्लीज जरा शांत हो। शांतच आहे मी। नाही आहेस तू शांत। आजी ते पत्र आहे तुझ्याकडे? ते पत्र आहे का? हो। कमाल आहे आई तुझी, कमाल। हे तुझं वागणं मला अजिबात आवडलेलं नाही आई। बाबा अरे तू शांत राहशील का? मला वाचू दे आता पत्र। पुनर्वसू, तुम्ही तुमच्या तोंडानं सांगा, हे खरंय? बोला पुनर्वसू। नीताच्या पळून जाण्यात तुमचा काही सहभाग असेल तर तो माझा पराभव आहे। तुम्हीच सांगा, हे असं काही तुमच्या हातून घडलंय का? स्वच्छ सांगा, पण खरं सांगा। नाही, तुम्ही खरं सांगाल याबद्दल मला शंका नाही, पण सांगा, कृष्णकांत म्हणतात ते खरं आहे? अजस्रम अधिकम कर्माणां नैत्रम जयते शीघ्रम। नाही, खोटा बोलतोय हा। थांबा। नीता पळून गेली याचा राग पुनर्वसूवर काढून तुम्ही काही साध्य करत नाही आहात। तो नाही म्हणतोय याचा अर्थ नीताला हे हीन कृत्य करण्यासाठी त्यांनी कसलीही मदत केलेली नाही। मग विचारा ना त्याला नीताजी काय बोलत होता ते। ते म्हणजे मी। बोला पुनर्वसू, आपली बाजू सत्याची असेल तर घाबरण्याचं काहीही कारण नाही। कसलीही भीती मनात न बाळगता बोला। ते म्हणजे ती माझ्या तब्येतीची, म्हणजे मला बरं नव्हतं ते विचारायला आली होती। अच्छा, मग तू पैसे कशासाठी दिलेस तिला? हे खरंय? अहो खरं आहे काय? नीताने स्वतः सांगितलंय मला। हो हे खरं आहे बघा। अजस्रम अधिकम कर्माणां नैत्रम। का पैसे दिलेत तुम्ही तिला? तिला हवे होते। कशासाठी? ते मी विचारलं नाही, पण मला मदत करावीशी वाटली म्हणून। दादा खोटं बोलतोय। बस बस कृष्णकांत, बस। आता तुम्ही तुमची मर्यादा सोडता आहात।
आतापर्यंत तुमच्या बाबतीत मी समंजस भूमिका घेतली कारण तुमची मनस्थिती ठीक नाही. पण तुम्ही आमच्या मुलावर अनाठाई आरोप करण्याचा सपाटाच लावलाय. मुळी तुम्हाला तुमची मुलगी सांभाळता आली नाही याचा राग दुसऱ्याच्या मुलावर कशाला काढताय? खरं तर ती ज्या प्रकारे माझ्याशी खोटं बोलली त्यानंतर पुनर्वसूला जाब विचारण्याच्या तुमच्या हिमतीचंच मला कौतुक वाटतं. आम्ही सभ्य सुसंस्कृत धर्माला धरून चालणारी माणसं म्हणून आमच्याशी कसंही वागावं हे चालणार नाही. तुमच्याकडे कसलाही पुरावा नाही आणि तुमच्या मुलीची दुष्कृत्य दुसऱ्याच्या माथी मारून तुमची मुलगी दोषमुक्त होणार आहे का? तिने जे काही केलं स्वतःच्या मर्जीने केलं. ते लहान नाही, अडाणीही नाही. दुसऱ्याला मदत करणं हे पाप नाही. पुनर्वसूने तिला मदत केली ती फक्त आर्थिक, तेही तिचा हेतू माहीत नव्हता म्हणून. ही त्याची चूक झाली, गुन्हा नाही. नाही, तुमच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही कारण तुम्हाला ते पटणार नाही कारण तुमची मनस्थिती ठीक नाही. ठीक आहे, घरी जा, देवापुढे बसा, नामस्मरण करा आणि नीताला घरी परत आणण्याचा प्रयत्न करा. नको दादा, त्यापेक्षा मुलीच्या नावाने आंघोळ करून मोकळा होतो मी. फार मनाला लावून घेऊ नका. मुलीच्या कृत्यानं शर्मिंदा झाले ते त्याचा राग काढला त्यांनी. तुम्ही खरं बोलतात, तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही. कधीतरी संपर्क होईल त्यांचा तिच्याशी, तेव्हा कळेल त्यांना तुम्ही निर्दोष आहात ते. देवानं जिच्याशी तुमची गाठ बांधली असेल ती स्वतःच्या पायानं तुमच्याकडे चालत येईल. वासू खोटं बोलत नव्हता. अरे त्यांनी सगळं खरं खरं सांगून टाकलंय पत्रात. मीच डोक्यात राग धरून ठेवला. मला वाटत होतं त्यांनी मला फसवलंय. मी तुम्हाला कोणाला सांगितलं नाही. अरे पण मी रात्रभर खूप विचार करत बसायचे. हा का खोटं बोलला असेल? आपलं जजमेंट वासूबद्दल एवढं कसं चुकलं? त्याने आपल्याला खरं सांगून टाकायला हवं होतं. असं सगळं खूप विचार केला मी. पण नाही असं काही. कॉन्फिडन्स कमी झालेला माहितीये. आपल्याला माणसं ओळखता येत नाही असं वाटू लागलं होतं. पण नाही असं काही नाही. त्याच्या घरचं वातावरण जसं असेल तसं असेल, पण तो खरा आहे. प्रामाणिक आहे वासू आणि त्याला नव्हतं फसवायचं मला. त्यांनी फक्त मला सगळं खरं खरं सांगायला ना वेळ लावला थोडासा. बाबा, मला इतकं बरं वाटतंय. मी बरोबर होते बाबा. मला माणसाची पारख आहे. मला कल्पना आहे त्याची. तू कधी काही चुकीचं करशील असं वाटतच नाही मला. माझं चुकलं म्हणून मी माझ्यामुळे तुला एवढा त्रास सहन करावा लागला. आजी, तू जे काही केलंस ना ग, ते माझ्या हिताचा विचार करूनच केलंस. पण तिने जे काही केलं ते चूकच आहे. असेल रे बाबा, पण तिचा हेतू वाईट नव्हता. पण मार्ग चुकला. हे बघ, तिला माझ्यासाठी जो मार्ग योग्य वाटला ना तो तिने निवडला. अगं असं कसं म्हणतेस तू? चांगलं उद्दिष्ट गाठायचं असेल तर चांगला मार्गच निवडायला पाहिजे. वाईट मार्ग निवडून चांगला उद्दिष्ट कसं साध्य करणार तुम्ही? बाबा, अरे कारण सगळ्यांनाच नाही जमत ना ते. आपल्या माणसांनी तसं करू नये एवढी माफक अपेक्षा आहे. अरे असं कसं म्हणतोस तू?
सगळेच सारखे नसतात बाबा. आणि तिला जे माझ्यासाठी बरोबर वाटलं तेच तिने केलं. अगं मी तुझ्या बाजूनी बोलतोय तर तू तिलाच काय पाठीशी घालतेस? बाबा अरे बाजूचा प्रश्नच नाहीये. तिला जे माझ्यासाठी योग्य वाटतं ते तिने केलं. आणि तू मला सांग ना, तुला काय वाटतं, मी त्या घरात गेलेलं चालणार आहे का तुला? नाही, मला चालेल का याच्यापेक्षाही तुला जायचं आहे का हे महत्वाचं. मला नाही माहिती. नाही ठीक आहे, म्हणजे सगळ्याच प्रश्नांची उत्तर आपल्याला माहिती असतीलच असं काही नाही. वेळ घे, तू विचार कर. आम्ही काही आमची मतं तुझ्यावर लादणार नाही, म्हणजे किमान मी तरी नाही. जो काही तुझा निर्णय असेल त्याला माझा पाठिंबाच असेल. फक्त सारासार विचार कर. एकदा लग्न झालं की मग तो निर्णय बदलणं फार अवघडून बसतं हा बाळा. मला कळतंय तू काय म्हणतोयस ते. मी असं अविचारी वागणार नाही. जो काही निर्णय घेईन ना तो नीट विचार करूनच घेईन. खात्री आहे मला. फक्त तू आजीवर चिडू नकोस. अरे चिडू नको म्हणजे काय? हा, आई आहे ती माझी, आणि माझ्या आईवर चिडण्याचा मला जन्मसिद्ध हक्क आहे. मी काय म्हणते उर्मी, तू पुनर्वसूचा विचार करूच नकोस. अगं नाही, म्हणजे ते एकतर छोटं गाव, त्यात मठ वगैरे. नाही उगीच काय, नको, तू त्याचा विचार नको करूस. तिचं तिला ठरवू दे. अरे पण म्हणजे तू आता आम्हाला काही बोलूच देणार नाहीयेस का? झालं, आल्या का सासू सुना एकत्र माझ्या विरुद्ध? बरं, आता तुमचं सगळ्यांचं झालं असेल बोलून, तर काही खायचं प्यायचं बघायचंय का बोलूनच पोट भरलंय? बघ तिला जवळ घेतलं नाही ना म्हणून चिडले बघ ती. काहीतरीच काय विद्या, हाजीलपणा पुरे. हा, मुलगी लग्नाला आली आहे आणि तुला चेष्टा सुचतीये का? अरे मुलगी लग्नाला आली आहे म्हणून मी काय बायको बरोबर प्रेमाने वागायचं नाही का? आई बास झाला विद्या. आई झाल्या, उर्मी झाली, आता मी सापडले का तुझ्या तावडीत? अरे तू तर माझ्या तावडीत 22 वर्षापूर्वीच आलेली होतीस. काय 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 विद्या, तुम्ही दोघी काय असताय याला अजून शेव चढतोय. विद्या पुढे पाणी देऊ का? नाही नको. तुम्ही ध्यानात होतात म्हणून. आज ध्यान लागलंच नाही नीट. का असं का? मन स्वस्थ नाही. नीतामुळे. नीता हे निमित्त झालं, मूळ कारण आपणच आहोत. हो बाई, म्हणजे परमेश्वराने आपल्याला सत्य सांगण्याचा प्रयत्न केला, आपणच डोळे झाक केली. आता आपल्याला नाही कळलं. खूप खूप रागावलो मी कृष्णकांतवर. नंतर मलाच वाईट वाटलं. लग्न ठरलेली मुलगी घर सोडून पळून गेली तर काय करावं त्या बिचारा पालकांनी. मी त्याचा मनस्ताप समजू शकतो. म्हणून दुसऱ्याच्या पोराला बोलायचं का? माणूस कोणावर तरी राग काढणारच ना. मला तर बाई पुनर्वसूला या सगळ्याचं काय वाटलं असेल असा विचार करूनच कस तरी होते. तो नकोच म्हणत होता. आपणच आपलं, आणि जग काय म्हणेल ते वेगळंच. पण त्याचंही लग्न त्याचं काही दोष नसताना मोडलंय की हो. वाईट वाटणारच की त्याला सुद्धा. काही बोलला नाही तरी. आणि
तसं तू बोलणार नाहीच. आतल्या आत उडत राहील. चुकलंच आपलं. व्हायचं होतं ते झालं. आपण ते बदलू शकतो का? त्याचा आता विचार करत बसूनही काय होणार नाही. परमेश्वराचीच तशी इच्छा होती म्हणायचं झालं. त्याच्या इच्छेपुढे आपलं काही चालत नाही. काय करायचं आता? इतका चांगला मुहूर्त काढला होता, बदलावा लागेल तो. मुहूर्त कशाला बदलायचा? म्हणजे वधू बदलायची. जयते शीघ्रं जातं सर्वं. काय हो, आता पुनर्वसू भाऊजींचं लग्न मोडलंय तरी ते मठाधिपती होऊ शकतात का? लग्न मोडलं म्हणजे संपलं का सगळं? होईलच ना त्याचं आज ना उद्या लग्न. हो, पण तोपर्यंत काय? लग्न होईपर्यंत काय म्हणजे? दादा आहेतच ना. काय झालंय? काही नाही. मग चिडलीस का? काय हो, तुम्हाला कधीच नाही वाटत का हो मठाधिपती व्हावंसं? लोकांनी आपल्याला मान द्यावा, आपल्याशी सल्लामसलत करावी वगैरे. त्याने काय फरक पडतो? मला पडतो. काय? आपला नवऱ्याला कोणी मान देते ह्यापेक्षा जास्त काय हवं असतं बायकोला? तुम्हाला कसलीच महत्वाकांक्षा नाहीये का हो? आपल्या बायकोला वाटतंय म्हणून तरी मठाधिपती व्हावं. अगं दादांना तसं वाटायला हवं ना. तेच तर ना, दादांचा जीव पुनर्वसू भाऊजींवर. असं नाहीये कुमुद. नाहीतर काय, तुम्ही वडील भाऊ, तुमचं लग्न झालेलं आहे, मठासाठी गुरासारखं राबता तुम्ही, मान मिळतो पुनर्वसू भाऊजींना. मला सांगा, काय करतात होते मठासाठी? साधं पालखीसाठी सुद्धा वेळेवर येऊ शकले नाहीत ते. मठाविषयी आस्था तर नाहीच, तरी दादांना तेच हवे. मला सांगा, तुम्हाला नाही वाटत का ह्या घरात आपल्यावर अन्याय होतो? मला नाही वाटत माझ्यावर अन्याय होतोय असं. आणि दादांनी जर काही ठरवलं असेल तर त्यांनी नक्कीच काहीतरी विचार केला असणार. नुसतं राबता येणं वेगळं, पण मठ सांभाळता यायला हवा ना. सोपं काम नाहीये ते. तुम्ही हा असा विचार करताना म्हणून होतं हे सगळं. अगं पण चूक काय यात? मला सांगा, तुम्ही काही अडाणी आहात का? पुनर्वसू भाऊजी शिकलेत, मान्य. तू कशाला उगीच आमच्या दोघांची तुलना करतेस? तुलना तुम्ही करताय आणि सतत स्वतःला कमी लेखता, आणि मला नाही आवडत ते. बर, ठीक आहे, मी नाही लेखणार स्वतःला कमी. पण मठाधिपती तुम्हीच व्हायचं. कुमोद, ते माझ्या हातात नाहीये अगं. भगवंताच्या मनात जे असेल तेच होईल. भगवंताच्या नाही, दादांच्या मनात जे असेल तेच होईल. तुम्ही जरा घडाघडा बोलायला शिका ना हो. जरा दादांसमोर उभं राहून ना सरळ बोला. म्हणावं मी करेन सगळं, मला येईल सगळं नीट. त्यांना म्हणावं मला एक संधी द्या. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही माईंशी बोला. माई समजून घेतील तुम्हाला, त्या बोलतील दादांची. पण पुरे झालं आता असं दुय्यम वागवून घेणं. आपण मोठे आहोत आणि मोठ्यांसारखं वागत नाही ना, म्हणून आपल्याला मोठ्यांचा मान मिळत नाही. पण हे असं अजून किती दिवस चालत राहणार आहे? उद्या पुनर्वसू भाऊजींचं लग्न होईल, ते मठाधिपती झाले तर त्यांची बायको म्हणून तिचा वर चष्मा असेल. मग आपल्याला काय मिळणार? घरात आणि मठात धाकटे असून सुद्धा हेच पुढे पुढे. आपण काय फक्त ओझ्याची गाढवं. एक माणूस बरं का असा कंटिन्युअस बिझनेस कॉलवर आहे, आणि मुलाला गार्डनमध्ये सोडलेला असतो फिरायला. हा जसा फोनवर तसा तो सतत रडतोय कंटिन्युअस.
वैतागतो माणूस, परत घरी येतो. बायकोला म्हणतो काय ग बघ, हा मुलगा परत येताना अखंड रस्ताभर रडत होता, काय आजारी वगैरे आहे का? बायको शांतपणे म्हणते तो आजारी नाहीये. म्हणतो मग? बायको म्हणते तो तुला अखंड रस्ताभर सांगायचा प्रयत्न करत होता की तो तुझा मुलगा नाहीये. हा नाडकर्णी बोला. हो हो, माझं आर्टिकल होत आलंय, पाठवतोय. का काय झालं? कुठल्या लग्नावरच्या? नाही, पण त्यांच्या विरोधात मी काही लिहिलेलं नाहीये. मी फक्त कर्मकांडांच्या विरोधात मी एक मिनिट, मी आलोच. हा नाही, पण कर्मकांडांच्या विरोधात मी पहिल्यापासून आहेच आहे. म्हणजे हेही कर्मकांड, हे म्हणजे थोतांड आहे. आता काय झालंय कोणास ठाऊक, तरी सांगत असते याला नसतं काहीतरी लिहू नकोस म्हणून. अगं नसतं काहीतरी लिहित नाही तो, जे लिहितो ते बरोबरच लिहितो बाप. हो म्हणजे अभ्यास करून लिहितो ग तो. हो आई, पण एक मुलगी आहे आपल्याला, काही झालं तर. आई मला मुलगी म्हणून बाबाची स्ट्रेंथ व्हायची, वीकनेस नाही.